महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये महाराष्ट्रातली कर्जमाफी अडकलेली होती, परंतु आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाला एक प्रकारे आचारसंहितेच्या नियमांमधून विशेष सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा कर्जमाफीच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल हा निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत असली तरी सुद्धा या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातल्या कर्जमाफीच्या निर्णयावरती किंवा त्याच्या प्रक्रियेवरती कुठलाही परिणाम होणार नाही आहे। त्यामुळे आता काय होईल, आता जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत क्रॉप लोन आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज काढलेलं आहे ते संपूर्णतः माफ करण्यात येणार आहे आणि सोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता किंवा अनुदान हे सरकारकडून दिलं जाणार आहे। तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यामध्ये कर्जमाफी दिली जाईल याचा पुनरुच्चार केलेला होता आणि शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं होतं की सरकार कर्जमाफीच्या आश्वासनावरून मागे हटणार नाही। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी आहे की आता निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने किंवा प्रशासनाने या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। पात्र शेतकऱ्यांची, लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येते आहे, त्याची यादी तयार करण्यात येते आहे आणि हे सगळी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि 30 जूनच्या पूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर जो अनुदान आहे जे सरकार देते 50,000 जे नियमित कर्ज भरत आहेत त्यांना, या सगळ्या रकमा DBTच्या मार्फत संपूर्णतः शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जातील आणि 35 ते 40 लाख शेतकऱ्यांची ही संख्या असल्याचं आता माहिती समोर आलेली आहे। पण आता एवढे दिवस तुम्ही म्हणाल की ही शेतकरी कर्जमाफी एवढे दिवस का लटकलेली होती? फडणवीसांनी ज्यावेळेस बच्चू कडूंनी आंदोलन केलं, फडणवीसांसोबत त्यांनी चर्चा केली, त्याच वेळेला हा विषय मार्गी का लागला नाही? तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे ठराविक आणि निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही कर्जमाफी अडकलेली होती आणि आता ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होतात आहेत याच काळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाला एक प्रकारे त्या आचारसंहितेच्या नियमातून सूट दिलेली आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।